श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांती म्हणजे वर्षातील सर्वात शुभ आणि तेजस्वी दिवस. हिवाळ्यातल्या थंड सकाळी पहिलं ऊन अंगावर पडलं की आपण आपोआप म्हणतो, आज सूर्यदेवांची खरी पूजा आहे. मंडळी, 14 जानेवारी 2026 याच दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि सुरू होत उत्तरायणाची वेळ. वेदामध्ये लिहिलं आहे, उत्तरायण काळात केलेलं एक छोटंसं पुण्यही 1000 पटीने वाढतं. म्हणूनच 14 जानेवारी 2026 हा दिवस सुगड पूजा, दान, व्यवसाय आणि नवीन सुरुवात यासाठी सर्वात श्रेष्ठ मानला जातो. मंडळी, 2026 मध्ये सूर्य मकर राशीत 14 जानेवारी रोजी संक्रमण करतो. संक्रांतीचा क्षण सूर्योदयानंतर असल्यामुळे हा दिवस संपूर्ण दिवस पुण्यमय मानला जातो. मंडळी, 2026 मध्ये संक्रांत उत्तराषाढा नक्षत्रावर आली आहे. हे नक्षत्र स्थैर्य, प्रगती, कामाची उंची, घरातील शांतता आणि यश या गोष्टींशी थेट संबंधित आहे. उत्तराषाढा नक्षत्राचा अधिपती सूर्य आहे. म्हणजेच यंदाची संक्रांत शुद्ध सूर्य ऊर्जा घेऊन आली आहे. ज्यांनी या दिवशी मनापासून पूजा केली त्यांना नोकरीत उन्नती, व्यवसायात वाढ, अडकलेली कामे सुटणे, घरातील भांडणे कमी होणे, आर्थिक प्रवाह सुधारणे, तंत्र बाधा, नकारात्मकता कमी असा जबरदस्त फायदा मिळेल. त्यामुळे मंडळी, 14 जानेवारी 2026 हे पूर्ण दिवस सुगड पूजा, व्यवसाय, तिळगुळ दान, सूर्यनमस्कार हे सगळ्यांसाठी पूर्ण दिवस तुम्ही कधीही कुठल्याही वेळेत करू शकता. याचे फल अत्यंत शुभ, फलदायी आणि वर्षभर लाभदायक मानले जाते. मंडळी, आता आपण बघूया सुगड पूजा म्हणजेच समृद्धी, लक्ष्मी, प्रसन्नता आणि गोडीचे प्रतीक. सुगड पूजा म्हणजे आपल्या घरातील समृद्धीचा कुंभ, त्यात भरलेला प्रत्येक पदार्थ शुभ मानला जातो. मंडळी, आता आपण बघूया सुगडमध्ये भरण्याच्या वस्तू. त्यात तुम्हाला भरायचं आहे तांदूळ, गूळ, तीळ, वेलची, साखर, मोदक किंवा मग लाडू, फुलं, अक्षता, हळद कुंकू, रेशमी कपडा आणि छोटासा नारळ. मंडळी, आता आपण बघूया की सुगड कसे सजवायचे. सुगडावर हळद कुंकूचे टिळे लावायचे, त्याला काळा दोरा बांधायचा, गडद हिरवा किंवा सोनेरी कपड्याने त्याला सजवायचे. सुगडासमोर रांगोळी आणि दीप लावायची. मंडळी, आता आपण बघूया की सुगडाची पूजा कशी करायची. सुगडाला हळद कुंकू लावायचे, त्याला नमस्कार करायचं आणि हळुवारपणे सुगड हलवायचं. त्यानंतर मंडळी, सुगडासमोर आरती करायची, सूर्याला पाणी अर्पण करायचं. त्यानंतर मंडळी, सुगडासमोर दिवा लावून सुगडाला हळद कुंकू व्हायचं आणि खालील मंत्र 11 वेळा म्हणायचं. ओम गृणी सूर्याय नमः असं 11 वेळा म्हणायचं. सुगड पूजा घरातील संकट, आजार, वाईट ऊर्जा, तणाव यांना दूर करते आणि कौटुंबिक गोडी, आरोग्य, समृद्धी वाढवते. मंडळी, आता आपण बघूया की व्यवसायाचा मुहूर्त 2026 मध्ये किती तास आहे. तर या वर्षी सूर्य मकर राशीत प्रवेश सूर्योदयानंतर करत आहे. त्यामुळे व्यवसायाचा मुहूर्त 2026 मध्ये 14 जानेवारीला पूर्ण दिवस आहे. हा वेळ शेतीसाठी बाहेर जाणे, कामधंद्याचा आरंभ, नवीन रिकामं भांडं गाठोडं घेऊन जाणे, सुगड ठेवणे यासाठी सर्वात उत्तम. म्हणजेच पूर्ण दिवस तुमच्यासाठी हे सगळी कामे करण्यासाठी आहे. व्यवसायाला जाऊन येणं म्हणजे हे वर्ष माझ्या घराला भरभराट दे, हा आपल्या पूर्वजांचा सुंदर संस्कार मानला जातो. मंडळी, आता आपण बघूया की व्यवसायाला जाताना सोबत काय न्यावे. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. जुनी मान्यता सांगते की या वस्तूंनी वर्षभर कामाला सुरुवातीचा शुभ स्पर्श मिळतो. तुम्ही सोबत नक्की घ्या तिळगुळ, गाईचं तूप, भाकर तूप, एक पान किंवा मग एक फूल किंवा मग एक नाणं, तांदूळाची मूठ किंवा मग पाण्याची बाटली किंवा मग काळा रिबीन. प्रत्येक वस्तूचा अर्थ म्हणजे तिळगुळ म्हणजे गोडी, फूल म्हणजे शुद्धता, पान म्हणजे चैतन्य, नाणं म्हणजे लक्ष्मी, तूप आणि भाकर म्हणजे अन्न संपन्नता, तांदूळ म्हणजे शांती आणि काळा रिबीन म्हणजे नजरेपासून संरक्षण. या वस्तूंनी वर्षभराच्या नशिबाचा मार्ग तुमचा मोकळा होतो.
मंडळी, आता आपण बघूया की व्यवसाय करून आल्यावर त्या बोळक्यांचं काय करायचं. अनेक जण बोळक्या फेकून देतात, पण ते चुकीचं आहे. बोळक्या म्हणजे आपण देवाला सांगितलेली वर्षाची याचना. बोळक्याचे नियम: देवघरात ते 3 दिवस तुम्ही ठेवा, त्यावर फुलं ठेवून त्याच्यासमोर दिवा लावा. 3 दिवसांनी ते बोळक्या तुम्हाला वाहत्या पाण्यात सोडायचे आहे किंवा मग झाडाच्या मुळाशी ठेवायचे आहे. पण लक्षात ठेवा मंडळी, बोळक्या कधीही कचऱ्यात फेकू नका, स्वयंपाकघरात ठेवू नका. ते बोळक्या तुम्ही कधीही तुटू देऊ नका. हे सगळे संकेत अशुभ मानले जातात. मंडळी, आता आपण बघूया की घरच्या घरी व्यवसाय कसा करावा. ज्यांना बाहेर जाता येत नाही त्यांच्यासाठी हा सर्वात सुंदर पर्याय. घरचा व्यवसाय पूर्णविधी: पहिलं, देवाजवळ दिवा लावावा. दुसरं, तांदूळ पसरावा. तिसरं, त्यावर पान ठेवा. चौथं, त्यावर तिळगुळ अर्पण करा. पाचवं, त्याला 3दा नमस्कार करा. आणि सहावं, सूर्याला पाणी अर्पण करा आणि खालील मंत्र म्हणा: ओम सूर्याय नमः. असं 108 वेळा म्हणा, किंवा मग 108 वेळा जमत नसेल तर तुम्ही 11 वेळाही म्हणू शकता. देवाला सांगा, हे वर्ष आनंद, आरोग्य, पैसा, शांतता घेऊन येवो. बस घरचा व्यवसाय पूर्ण झाला असं तुम्ही समजा. बस तुम्हाला एवढंच करायचं आहे. मंडळी, व्यवसायाच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये. व्यवसायाच्या दिवशी करावे सूर्यनमस्कार, तिळगुळ दान करावे, काळा कपडा परिधान करावे, सुगड पूजा करावी, व्यवसाय करावा. करू नये अशा गोष्टी: भांडणं, अपशब्द बोलणे, झाडू लावणे, केस किंवा नखे कापणे, रडणे किंवा वाद घालणे आणि कोणाचा अपमान करणे. अशा गोष्टी कधीही करू नये. मंडळी, या दिवशी म्हणायचे स्तोत्र किंवा मंत्र म्हणजे आदित्य हृदय मंत्र, सूर्याष्टक तुम्ही म्हणू शकता, ओम गृणी सूर्याय नमः असंही तुम्ही 11 वेळा म्हणू शकता, ओम आदित्याय नमः असंही तुम्ही 11 वेळा म्हणू शकता. तुम्ही यापैकी कोणताही मंत्र 11 वेळा म्हणू शकता. मंडळी, शेवटचं सांगायचं झालं म्हणजे मकर संक्रांती म्हणजे प्रकाश, गोडी, समृद्धी आणि शांततेची सुरुवात. याच दिवशी तुम्ही जे करता ते वर्षभर तुम्हाला फळ देतं. तिळगुळासारखी तुमची वाणी गोड राहो, सूर्याच्या प्रकाशासारखे तुमचे घर उजळत राहो आणि सुगडासारखी समृद्धी तुमच्या आयुष्यात भरभरून याहो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय सूर्यदेवता.